आताच आपण गणपती बाप्पांचे विसर्जन केले. एवढ्यातच आणि आता लगेच पितृपक्षामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी आहे. तर ती केव्हा आहे? काय आहे नेमकं या पितृपक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीबद्दल ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी मी अर्चना आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि स्वामी तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी नष्ट करून तुमच्या मनोवांछित इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि गणपती बाप्पांनी तर सगळे संकट त्यांच्यासोबत तुमचे नेलेलेच आहेत, सगळे विघ्न दूर केलेलेच आहेत. तरी देखील अजून काही लोक आहेत ज्यांना या गोष्टींवर विश्वास वगैरे नाही आहे, तर त्यांनी जरूर या संकष्टी चतुर्थीपासून असा संकल्प घेण्याचा प्रयत्न करा. पितृपक्षामध्ये येणारी जी संकष्टी चतुर्थी आहे ती 21 तारखेला आहे, म्हणजे शनिवारी. पितृपक्ष याशिवाय शनिवार आहे पितरांच्या या 15 दिवसातला, म्हणूनच या दिवशी चतुर्थी श्राद्ध देखील आहे. तर आपल्याला जे देवांचे देव महादेव व माता पार्वतींचे लाडके पुत्र गणपती बाप्पा यांचे पूजन आजच्या दिवशी करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. म्हणजेच ही जी चतुर्थी आहे कृष्ण पक्षातली ती गणपतींना समर्पित आहे. आणि याशिवाय जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो, श्री गणेशाची पूजा केल्यामुळे आर्थिक तंगी, आर्थिक समस्या यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. हे तर झालं आपल्या आर्थिक समस्येबद्दल. पण गणपती हे मूलाधार चक्राचे देवता आहेत. हो, आपले जे 8 चक्र आहेत त्यातील जे सगळ्यात आपलं जे सुरुवातीचं म्हणजेच खालचं जे मूलाधार चक्र आहे ते जर आपलं ब्लॉक असेल, त्यामध्ये जर ब्लॉकेज असतील, तर अनेक गोष्टी ज्या आपल्या या सांसारिक जीवनातल्या सुखसुविधा आहेत त्या मूलाधार चक्राशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच मूलाधार चक्र जर ब्लॉक असेल तर गणपतींचा तुम्ही लंबोदराय नमः, लंबोदराय नमः हा मंत्र रोज 108 वेळा जप केल्याने मूलाधार चक्राचे जे ब्लॉकेज आहेत ते निघण्यास मदत होते आणि ते चक्र ॲक्टिवेट होते. कारण मूलाधार चक्राचा मंत्र देखील लम लम असा आहे. जर मूलाधार चक्रच ब्लॉक असेल तर पैसा, आनंद, सुख, शांती, समाधान, आर्थिक त्रास यांसारख्या अनेक संकटांना सामोरे जावे लागते आणि आपले जीवन सगळं काही असून देखील आपल्याला अर्धवट वाटते किंवा मानसिक समाधान नसते. सतत दवाखान्याचा त्रास, सतत शरीराचे काही ना काहीतरी त्रास हे उद्भवत असतात. यासाठी दर महिन्याला येणारी ही जी संकष्टी चतुर्थी आहे हे व्रत प्रत्येकाने जरूर केले पाहिजे. मनोवांछित इच्छा तर पूर्ण होतेच या चतुर्थीच्या व्रतामुळे. पण याशिवाय ज्यांना पुत्रप्राप्ती व्हावी अशी मनोमन इच्छा आहे किंवा जे निसंतान आहे त्यांना संतान व्हावे अशी खूप एकदम कळकळीची इच्छा आहे, त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत दोघांनी जोडीने केले पाहिजे. एकदम श्रद्धापूर्वक पूर्ण अंतःकरणाने मनापासून जर तुम्ही हे व्रत केले तर नक्कीच गणपती बाप्पा संकटांचा समूळ नाश करतात व आपल्या इच्छा पूर्ण करतातच करतात. पण या इच्छा पूर्ण होण्याचा एक योग्य समय, योग्य वेळ असते. ती आल्यावरच आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. म्हणून कोणीही असं भ्रमात राहू नये किंवा नाराज होऊ नये की मी चतुर्थीचे उपवास केले, अनेक व्रत केले, पण त्याचं फळ मला अजून का नाही भेटलं. काही गोष्टी असतात ज्या फक्त देवालाच माहीत असतात. वेळेच्या अगोदर एखादी गोष्टी जर आपल्याला दिली तर ती आपल्याला तेवढी लाभत नाही किंवा वेळेच्या नंतर दिली तरी देखील तिचा उपयोग होत नाही. म्हणूनच वेळेतच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला मिळतात. यासाठी प्रत्येकाने नीट लक्षात ठेवायचं की व्रत करताना आपल्याला एकदम मनोभावे अंतःकरण पूर्ण समर्पण करून मनापासून करायचं आहे. आता हे व्रत करताना फार काही मोठमोठे कडक नियमही नाही आहेत. काही नियम नाहीत जास्त. कुणीही अगदी सहजपणे करू शकतं. तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे, बटाटा वगैरे वेफर्स जे आहेत ते तुम्ही खाऊन, फळं वगैरे खाऊन हे व्रत, हा उपवास करू शकता. काहीही हरकत नाही आहे. कुणी काही जरी म्हणलं हे खायचं नाही, ते खायचं नाही, सगळं चालतं गणपती बाप्पांना. कारण स्वतः गणपती बाप्पांनाच भूक सहन होत नाही. त्यामुळे आपल्या भक्तांना ते उपाशी कधीच बघू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून हे व्रत आहे त्याचा संकल्प जरूर घेऊ शकता. अगदी साधे सोपे परंतु गणेशाला प्रसन्न करणारे हे व्रत आहे. व्रताची मांडणीच केली पाहिजे असंही काही नियम वगैरे नाही आहे.
फक्त काय आहे, तर दुर्वा, एखादे लाल फूल तुम्ही अर्पण करायचं आहे. साधा दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला ना गणपती बाप्पांना, तरी चालतो. पण हे सगळं तुम्हाला चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन करून, दूध पाणी मिक्स करून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. पूजा, धूप, दीप, अक्षदा अर्पण करून, एखादं फूल अर्पण करून, मग आपल्या देवघरातील गणपतीची आरती करायची आणि जे काही आपण जेवण बनवले साधं भाजी, पोळी, वरण, भात त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवता आला तर अतिउत्तम. याशिवाय जर मोदक कोणाला करायला जमले तर मोदकांचा देखील नैवेद्य दाखवू शकता. आजच्या दिवशी तुम्ही वेगवेगळे उपाय देखील करू शकता. कारण या उपायांमुळे आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश मिळते व दैवी शक्ती आपल्या सोबत राहते. म्हणूनच हे उपाय अत्यंत फायदेशीर असे रामबाण ठरतात. आता आपण बघतोय प्रत्येकालाच सध्या काही ना काही कारणाने कर्जांची समस्या आहे. म्हणजे कर्ज हे घ्यावं लागतंय किंवा कर्ज ऑलरेडी आहे. ही समस्या एवढी मोठी होत चाललेली आहे की व्याजाची रक्कमच वाढत, वाढत, वाढत चालली आहे. मेन जी मुद्दल आहे ती फेडताच येत नाही आहे. म्हणून अनेक जण खूप डिप्रेशनमध्ये जात आहेत. टेन्शन आहे, वेळेवर हप्ते भरण्याचं टेन्शन आहे. त्याशिवाय घरातल्या अजून फॅमिली मेंबरची जबाबदारी आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकाला या समस्येला सामोरे जावं लागत आहे. तर यासाठीच आजचा उपाय आहे, जो मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. गणपती बाप्पा जेव्हा आपण त्यांची पूजा करतो, तेव्हा ते लगेच प्रसन्न होतात आणि जर त्यांना आपण कोणती गोष्ट किंवा खायला किंवा काही दिलं नाही, तर ते लगेच नाराज देखील होतात आणि तेवढ्याच लवकर ते प्रसन्न होतात. म्हणून विघ्नहर्ता हा जो गणपती, विघ्ननाशक जो आहे आपला विघ्नेश्वर, तर याचं आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. तर काय करायचं आहे, तुम्हाला नाही जमलं चतुर्थीचं व्रत आता सध्या करणं, तर अंगारकीपासून तुम्ही हा संकल्प घेऊ शकता आणि दर चतुर्थीला तुम्ही मनोमन मी जो सांगितलेला आहे उपाय, तो दुर्वा आणि लाल फूल वाहून उपाय करू शकता. काही हरकत नाही आहे. तुमचा मनातला जो भाव आहे, तो देवाला अतिशय प्रिय आहे. तर दर संकष्टीला आपल्याला काय करायचं आहे, 7 ते 7:30 या संध्याकाळच्या वेळेमध्ये संकष्टीला एक न विसरता करायचा उपाय, जो म्हणजे आपल्याला एक सुपारी लागणार आहे, ती घ्यायची आहे. गाईचे तूप आणि शेंदूर जे ऑरेंज कलरचं असतं ते. डाव्या तळहातावर थोडंसं तूप घ्यायचं, एक बोटाने असं थोडंसं येईल तेवढं आणि शेंदूर त्यामध्ये टाकायचं. ते मिक्स करायची, एक पेस्ट बनवायची त्याची व ती सुपारी त्याच डाव्या हातात ठेवून पूर्णपणे ती रंगवायची आहे. आपल्याला अनामिकेचं बोट म्हणजे अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच बोटाने हे सगळं करायचं आहे. त्यानंतर हा लेप त्यावर लावल्यानंतर ही सुपारी थोडीशी सुकली की ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता. ओम पशुपतये नमः, ओम पशुपतये नमः असा मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणायचा आहे व गणपती बाप्पांना आपले कर्ज लवकरात लवकर फिटण्यासाठी मार्ग मोकळे व्हावेत, आपला इन्कम सोर्स वाढावा. एक इन्कम सोर्स असेल तर 2 व्हावे, 2 असतील तर 3 व्हावे, असं सांगून जो काही अडथळा आहे या कर्ज समस्येतून बाहेर पडण्याचा जो काही उपाय आहे, तो मला तुम्ही दाखवा आणि लवकरात लवकर मला यात तुम्ही बाहेर काढा, अशी मनोमन तुम्ही इच्छा आहे ती तुमची सांगायची आणि ही सुपारी अर्पण करायची, दुर्वा अर्पण करायच्या, लाल फूल अर्पण करायचं, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. असा दर संकष्टी चतुर्थीला तुम्ही करायचा हा उपाय आहे. न विसरता करायचा आहे. घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीने सुरू केला तरी चालेल किंवा तुम्ही हसबंड आणि वाईफ दोघांनी देखील सुरू केला हा उपाय तरी चालणार आहे. तर असा साधा सोपा उपाय तुम्ही जरूर करा आणि अनुभव काय येतो तुम्हाला तो नक्की मला शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.